हॅलो, गुड मॉर्निंग गाईस. इथं बघा किती छान गुलाबाचं फूल भरून भरून एवढं मोठं झाले. सो तुम्ही बघू शकते किती छान. इथं पण खूप सारी असं उगवलेली आहेत. सकाळ सकाळ थंडीचं वातावरण आहे. असं फुलं बघून मन प्रसन्न होतो. बघा की किती छान लागलेले आहेत. सो त्यानंतर मी तुम्हाला आज ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. हे बघा इथं अस्तर पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं, त्यानंतरच मग वरचं जे असतं ना ते कट करून घ्यायचं. कारण की कसं होतं, अस्तर आणि मेन फॅब्रिक एकचदा कट करायला गेलं तर थोडं खालीवर असं होऊन आणि बिगनर्सला शक्यतो ते वरचं फॅब्रिक कट होईल किंवा थोडं ब्लाऊज बिघडायची शक्यता असतं. म्हणून सनीच हा ट्रिक फॉलो करायची. खूप महत्त्वाची ट्रिक आहे हे. सो तुम्ही पण असंच बिगनर्स असेल तर असंच कट करून घ्या ब्लाउजेस. कारण की ह्यामध्ये कुठलीच म्हणजे प्रॉब्लेम येत नाही आहे. कारण की मेन फॅब्रिक ऑलरेडी चांगल्या पद्धतीत कट केलेलं असते आम्ही. म्हणूनच हे अशा पद्धतीनं कट करून घेतले की ते जेव्हा मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतो आहे आपण स्टिच करून घेऊन, त्या टायमिंगला जे साईडचे पार्ट्स असतात ते सगळे कट करून घ्यायचे. कारण की त्यानं फिनिशिंग पण छान येतो आणि आपलं स्टिचिंग पण छान वाटते. सो असं करून घ्यायचं. म्हणूनच मी पण तुम्हाला इथं दाखवत होते की कसं करायचं म्हणून. त्यानंतर मी ब्लाऊज स्टिचिंगला घेतले. कारण आईचं ब्लाऊज आहे, तिला कार्यक्रमात जायचे म्हणून फटाफट असं शिवायला घेतले. ब्लाऊज स्टिच करून घेतले पहिल्यांदा. सो ते पण क्लिपिंग्स इथे ॲड केलेले आहेत. तुम्हाला पण आवडेल. लाँग व्हिडिओज आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. फुल दाखवेल तुम्हाला कसं स्टिच करायचं काय ब्लाउजेस. सो फायनली इथं माझं ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे. बघा किती मस्त असं ब्लाऊज झालं आहे बनून. सो तुम्हाला आवडल्यास तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मग अजून एक नवीनचा व्हिडिओ करायला मला पण मोटिवेशन मिळेल तुमच्या लाईक्स कमेंटनं. सो बाय. भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये. जय सियाराम.